नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। काव्य दरबार आयोजित 2026 113वा पोपटी काव्य संमेलन सोहळा इतिहासाचार्य के.एम. मडवी यांच्या सुपारीबाग निवासस्थानी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी व गीतकार संदेश भोईर यांना देण्यात आले होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे साहित्यिक चंद्रकांत पाटील, गीतकार रामनाथ म्हात्रे, मवा म्हात्रे, आवाज महामुंबई चॅनलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद खार पाटील, अभिनेता वीरेंद्र रत्ने, साहित्यिक ए.डी. पाटील, साहित्यिक सुरेश भोपी, आदर्श मुख्याध्यापक बळीराम पाटील आदी उपस्थित होते। काव्य दरबारचे संस्थापक नव इतिहासाचार्य काशीनाथ मडवी तसेच काव्य दरबारचे सदस्य मिनल माळी, हरिश्चंद्र माळी, भपो म्हात्रे, रेश्मा ठाकूर, अरुण धर्माजी पाटील, अरुंद म्हात्रे यांनी या कवी संमेलनाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। ईशस्तवन अरुण म्हात्रे यांनी सादर केले। तसेच खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे सुमधुर गाणी सादर केले। तदनंतर पोपटीसाठी अग्निपूजन करण्यात आले। उपस्थित महिलांनी अग्नीला ओवाळणी केली आणि सर्वांनी एकत्र लाले गो झांजुराचे हे होळीचे गाणे सादर केले। सर्व उपस्थित मान्यवर, कवी, साहित्यिक, चित्रकार यांचे स्वागत करण्यात आले। के.एम. मडवी सरांनी प्रास्ताविक सादर केले। काव्य दरबारतर्फे अनेक गुणवंतांना पुरस्कृत करण्यात आले। साहित्यिक श्री घनश्याम परकाळे, दिवंगत कादंबरीकार हरिभाऊ घरत स्मृती सन्मान, डॉक्टर जगदीश थळे, दिवंगत संपादक परेन जांभळे स्मृती सन्मान, आगरी नाटककार रामनाथ म्हात्रे, दिवंगत साहित्यिका वासंती ठाकूर स्मृती सन्मान, कीर्तनकार भालचंद्र म्हात्रे, दिवंगत साहित्यिक रमाकांत पाटील स्मृती सन्मान, केंद्रप्रमुख आदर्श शिक्षक प्रल्हाद केशव नवाळे, दिवंगत चरित्रकार व्यंकटेश म्हात्रे स्मृती सन्मान, संगीत भजन बुवा विलास मडवी, दिवंगत संगीतकार पी.के. पाटील स्मृती सन्मान, अभिनेता नवनीत हरिश्चंद्र माळी, दिवंगत नाटककार काजळ ठाकूर स्मृती सन्मान, इतिहास संशोधक अनंत रघुनाथ पाटील, दिवंगत नाटककार शांताराम ठाकूर स्मृती सन्मान, निवेदिका देवांगना मुंबईकर, दिवंगत साहित्यिका सुनंदा मोडखरकर स्मृती सन्मान, सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश पाटील सन्मान, चंद्रकांत मडवी सन्मान। या पुरस्कार वितरण समारंभानंतर पेण अलिबाग आगरी साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक संस्थेतर्फे आग्र्यातील तेजस्विनी म्हणून मनस्वी मिनल शंकर माळी हिला सन्मानपत्र देण्यात आले। त्याच्यानंतर धीरेंद्र ठाकूर यांनी आपल्या चढ्या आवाजात आणि उत्कृष्ट शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवव्याख्यान दिले। कार्यक्रमांतर्गत सर्वांनी पोपटीचा आस्वाद घेऊन आगरी मेनू असलेले भोजन ग्रहण केले। काव्य पुष्पसत्र म्हणजे कविता सादरीकरणाला सुरुवात करण्यात आली। कविता सादर करणारे कवी कवयित्री देवांगना मुंबईकर, कवी जयराम कराळे ठाणे, मवा म्हात्रे पेण, सुचित्रा कुंचमवार नवी मुंबई, सुरेश भोपी कामोठे, चारुशिला म्हात्रे कामोठे, कवी मिलिंद खार पाटील, रेखा थळे पेजारी अलिबाग, लवेंद्र मोकल कळवे पेण, सदानंद ठाकूर खारढोंबी, गोपीनाथ ठाकूर दादर पेण, गज आनंद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे वाशी पेण, शाहीर अनंत पाटील वशणी, बी.एन. पाटील पेण, जगदीश थळे अलिबाग, मोहन पाटील पांडवादेवी, दीनानाथ पाटील रामवाडी, मारुती बागडे कर्जत, शिवाजी मोकल कारावी पेण, मनोज नाना पाटील पेण, सविता पाटील पेझारी, घनश्याम परकाळे नवी मुंबई, कृष्णा जोशी कामोठे, सी.के. कानपळे अशा सर्व कवींनी कवयित्रींनी विविध दिशा, विविध बाजू, विविध भाव असलेल्या कविता श्रोत्यांना श्रवित केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आगरी साहित्यिका मिनल माळी, रेश्मा ठाकूर, कवी अरुंद म्हात्रे यांनी केले। यानंतर आभार मानून विश्वप्रार्थना पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 5 वाजता करण्यात आली आणि जे खरोखरच रसिक आणि काव्यप्रेमी आहेत ते अखेरपर्यंत खुर्चीस खिळून होते। काव्यरसिक, काव्यप्रेमी रसिकांनी टाळ्या वन्स मोर अशी दाद देऊन काव्याचा हा काव्य दरबार 2026 पोपटी काव्य संमेलन सोहळा यशस्वी केला। आवाज महामुंबईचा चॅनलसह मिलिंद खार पाटील, चिरले, उरण। लुटूया दौलत खरी, जय श्रम देवी, जय श्रम देवी, जय श्रम देवी कृपा करी, जय श्रम देवी कृपा करी। सर, तुमचा एक व्हिडिओ घेऊ। आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी उरण चिर्ले येथील सुपारीबाग या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासाचार्य काशीनाथजी मडवी साहेब यांच्या निवासस्थानी काव्य दरबार भरलेला आहे।
उत्तुंग अशा सर्व साहित्यिकांचा. आणि त्यांचं कौटुंबिक प्रेम किती पहा. त्यांचे थोरले चिरंजीव जे डिप्टी इंजिनियर आहेत, पण असं भरभरून त्यांचं प्रेम की ते सर्वांसाठी आता पोपटी बनवण्याची तयारी करत आहेत. आणि एकीकडं सुंदर असं खमंग मटण या ठिकाणी तयार होत आहे. मी बाकी चित्र आपल्या पुढे दाखवत आहे की सर्व क्षेत्रातील साहित्यिक या ठिकाणी कसे जमलेले आहेत. पुढे पुढे काळ सुखाचा त्यांच्या हाती होती ज्ञान दोरी. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी घडल्यात ना आदर्शवत नारी. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी. मला नवरा हवा बांधावरती शेताच्या या रूपा पदावी नवा. आई मला शेतीवाला नवरा हवा. मार्च महिन्याची ती निवांत दुपार, मार्च महिन्याची ती निवांत दुपार, अंगणात पेटलेली चूल, भोवती सगळ्यांची रेलचल, मातीचं मोठं भांड तयार केलेलं खास. आज पुन्हा घरात दरवळतो पोपटीचा सुवास. कारण तूच अशी आधी माया बलशाली, म्हणून ही संहाराची सुवर्ण घटिका आली गे आली. उसळत उसळत स्वास्तित्वाला चेतवते गणारी. संहाराची सुवर्ण घटिका आली गे आली. संहाराची गुरुदिसाला आम्ही लय लय हाऊसलो, आम्ही लय लय हाऊसलो. आगरी भाषेचे वारवरलांचे यादन घुमातलो. माहेराला जाती सोडूनशी, माहेराला माहेराला काही तागावाला रूपाला बीट नको लागा. हवी सर्वाची मधु बोलतव रसाळ वाणी, मधु बोलतव रसाळ वाणी. हसत खेळत शिकत बदलून जाशी, यौवनात शोधशी प्रियाशी. नयन कटाक्षी कुणा. बाबा थांबवूया युद्ध बाबा. बाबा अमेरिकेला राहतंय. थांबवूया युद्ध बाबा, थांबवूया युद्ध बाबा. ज्याची जलतय त्याला कळतय, ज्याची जलतय त्याला कळतय. अरे लहान पोरांची शालांवर मिसाईल डॉक्टर, अरे लहान पोरांच्या शालावर मिसाईल डॉक्टर. तुला पिकाल्या त्या आयाच्या बापाच्या ऐकायला येई नाही का रे बाबा. आजही तशाच आठवतात. बालवयात कानावर पडलेले शब्द, बालवयात कानावर पडलेले शब्द मनाला संभ्रमात टाकणारे होते, मनाला संभ्रमात टाकणारे होते. खिल्लारे बैलांची जोडी छकड्याला जोडलेली. पुढे पुढे जाताना ते पाठी मागून होते. कमाल केली विचारधारा ती जागृत झाली. प्रतिभा पायाला बेगम कौरवून आलं पाऊस आलं. असं करा त्याची थंडी, कौरवून आलं पाऊस आलं. असं करा त्याची थंडी. नवकप्रामन देई त्याला भूक पडलेली ती बंडी. नवकप्रामाला देई त्याला भूक पडलेली ती बंडी. ऐक ऐक रे माझा देवा नको जीवा लावू घोर. ऐक ऐक रे माझा देवा नको जीवा लावू घोर. माझा बाप माणूस धार मागणं मागतो आम्ही पोर. माझा बाप माणूस धार मागणं मागतो आम्ही पोर. मागणं मागतो आम्ही पोर. जवळून कुणी लांबून येथे कविवर्य साहित्यिक आपापल्या क्षेत्रातले निपुण असलेले येथे क्षेत्रवंत उपस्थित झालेले आहेत. तर सर्व मान्यवरांच्या वतीने आणि काव्य दरबारचे संस्थापक मडवी सर यांच्या अनुमतीने मी हा कार्यक्रम
संपण्यापूर्वी मी अरुण म्हात्रे सरांना पसायदान सादर करण्याची विश्वात्मके देवी